नैसर्गिक आपत्तीला टाळता येत नाही, मात्र नैसर्गिक आपत्तीपासून स्वतःचा आणि आपल्या परिवाराचा बचाव करता येऊ शकतो. त्यासाठी नेहमी शासकीय यंत्रणा मदतीला येईल याची वाट न पाहता आपण स्वतःही सजग आणि सज्ज असलं पाहिजे. संकट काळात नेहमी आपल्या मदतीला येतो आपदा मित्र आणि आपदा सखी ही संकल्पना कोल्हापुरातल्या शिरोळ सारख्या पूरग्रस्त भागात सहजगत्या रुजली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी अतिवृष्टीच्या दरम्यान होणारी पूरजन्य परिस्थिती, या दरम्यान आपत्ती निवारणाचं मेजरली जे काही काम केलं जातं, या सर्व प्रक्रियेमध्ये जो कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचा जो विशेष गुण आहे की प्रत्येक आपत्तीच्या समयी ते धावून येतात. या नागरिकांच्या सहकार्यातूनच एक जमा झालेला एक व्हॉलेंटिअरचा जो बेस जिल्ह्यामध्ये आहे तो नेहमीच आम्हाला मदतीसाठी येतो आणि या व्हॉलेंटिअरच्या बेसमधूनच काही नाविन्यपूर्ण गोष्टी जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं आपदा सखी देशामध्ये प्रथमच कोल्हापूर जिल्ह्याने हा उपक्रम राबवलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनात काम करणाऱ्या स्वयंसेवकांची आपण मोठी फौज उभारलेली आहे. ही संख्या साधारणपणे 2000 पेक्षाही जास्त आहे आपल्याकडे. या स्वयंसेवकांमध्ये आपण देशातील पहिली पूर्णपणे महिलांची आपदा सखींची टीम कोल्हापूरमध्ये बनवलेली होती. 30 मे 2022 पासून मी या टीम मध्ये जॉईन झाले. त्यानंतर 3 दिवसाची आम्हाला आपत्ती व्यवस्थापनाची ट्रेनिंग भेटलेली आहे. त्या ट्रेनिंग नंतर आम्हाला NDRF कडून 2023 मध्ये ट्रेनिंग भेटलेली आहे. त्यामध्ये आम्हाला नैसर्गिक आपत्तीमध्ये काय काय करावं आणि मानवनिर्मित आपत्तीमध्ये काय काय करावं हे आम्हाला सगळं प्रशिक्षण दिलेलं आहे. सन 2019 पासून आपल्या या आपदा सखींनी निर्माण झालेल्या विविध आपत्ती, जसं महापूर असेल, कोविड सारखी आपत्ती असेल आणि यापूर्वी आपण चर्चिलेल्या विविध आपत्ती, या सर्वच आपत्तीमध्ये जिल्ह्यातील नागरिकांचं संरक्षण करण्याचं आणि त्यांचे जीव वाचवण्याचं काम या आपदा सखींनी केलेलं आहे. विविध संस्था असतील किंवा विविध मुली असतील आमच्यासोबत काम करत असतात. त्याचबरोबर माझ्यासोबत आत्ता असताना KDRF असेल किंवा वजीर रेस्क्यू टीम असेल, पास रेस्क्यू टीम असेल, आधार असेल, व्हाईट आर्मी असेल, या पूर्ण संस्था आम्ही एकत्र येऊन रेस्क्यूसाठी काम करत असेल. त्यावेळी आम्हाला प्रशिक्षण प्रशासनाकडून देण्यात आलं. बोट चालवणे, तराफा चालवणे, त्याचबरोबर एखादा रोड ॲक्सिडेंट झाला असेल तर त्या रोड ॲक्सिडेंटवरती असलेली सिच्युएशन कशा प्रकारे हाताळावी या सुद्धाचे प्रशिक्षण दिले. त्याचबरोबर महापूर आला किंवा एखादी कुठली मोठी आपत्ती आली तर त्या आपत्तीसाठी आपण कशा प्रकारे सामोरे जावे, तिथली सिच्युएशन कशी असेल तर ती कशा प्रकारे हाताळावी, या सर्व गोष्टींचे आम्हाला मार्गदर्शन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत मिळाले आहे. आणि आज माझ्यासोबत ज्या मुली काम करतात त्या पूर्ण वेगवेगळ्या लांबून खेडेगावातून एकत्र आम्ही येत असतो आणि एकत्र येऊन जी आपत्ती येते त्या आपत्तीसाठी आम्ही सामोरे जात असतो. आत्तापर्यंत जवळपास माझ्यासोबत ज्या काम करणाऱ्या मुली आहेत ते 700च्या वरती, जवळपास 700 ते 800 महिला माझ्यासोबत काम करत असतात. आणि त्यावेळी आम्ही काम करत असताना एखादा महापूर आला असेल तर महापुरामध्ये येणारी काही संकटे भरपूर प्रमाणात असतात. महिला असतील, गर्भवती माता असतील, ॲक्सिडेंटच्या पेशंट असतील किंवा मृतदेह असतील, यांना पूर्णपणे काढण्यासाठी आम्ही एकत्र असतो. दरवर्षी माझ्या गावामध्ये सुद्धा पूर येतो. लोकांना पुरामधून बाहेर काढण्याची गरज खूप पडते. खेडेगावात याची खूप अडचण होते. तसेच यापुढे जी आपत्ती येईल त्यासाठी आम्ही महिला जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाबरोबर सज्ज आहोत. ही अत्यंत उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल. NDMAच्या माध्यमातून, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान महोदयांनीही आपल्या या आपदा सखींच्या कामाचं लेखी स्वरूपात कौतुक केलेलं आहे आपदा संवाद या मॅगझिनमध्ये. आम्हाला जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती मदत प्रत्येक पुराच्या वेळी भेटते. त्यावेळेला सर्व महिला अधिकारी असू द्यात किंवा त्यांचे सर्व मंडळी आम्हाला इथून शिफ्ट होण्याकरता किंवा जास्त पूर आला तर बोटीद्वारे बाहेर काढणे, अन्नाची पाकिटं पोचवणे किंवा कुठल्याही पदार्थाच्या परिस्थितीत जी आरोग्यसेवा असेल किंवा हे असेल, यासाठी आम्हाला योग्य ती आत्तापर्यंत जिल्हा परिषदेनं आम्हाला मदत केलेलं आहे. गर्भवती महिला तसेच लहान मुलांसाठी जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला एक महिलांची टीम सुद्धा मिळालेली होती. त्यामध्ये भरपूर आम्हाला त्यांचे सहकार्य मिळाले. हे पाऊल जे जिल्हा प्रशासनाने उचललेलं आहे
त्यासाठी मी त्यांचे खरंच खूप मनापासून आभारी आहे. याचा मला अभिमान वाटतो की एक महिला म्हणून आम्ही आज या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि आम्हाला घरचा पूर्णपणे सपोर्ट असल्यामुळे आम्ही हे पूर्णपणे काम चांगल्या प्रकारे करत आहे आणि मला आज आनंद वाटतो की या समाज क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारे आम्ही उल्लेखनीय कामगिरी करत आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या आपदा मित्र आणि आपदा सखी या दोन्ही उपक्रमामुळे पूरबाधित गावांना आपदा येण्याची आता भीतीच वाटत नाही. यातच प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनाचे यश आहे. कोणत्याही आपत्तीत सहकार्य हीच भावना परस्परांना तारून नेते. आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.